प्लेटमध्ये मस्तपैकी मी असं छान सजवून घेतलेलं आहे. सोबत आहे मेयोनीज. तुम्हीही करून बघा, छान लागतो. कसे आहात? आज मी बनवते सकाळचा नाश्ता. तर नाश्त्याचं नाव मला माहीत नाही आहे, पण माझ्याकडं मी खिचडीसाठी डाळ, मसूर डाळ, मुगाची डाळ आणि तांदूळ भिजायला घातले होते. ते जास्त झाले म्हणून मी बाजूला काढून ठेवलं होतं. तर त्याच्यामध्ये मी 1 वाटी रवा घातलाय, टोमॅटो घातलाय, कांदा घातलाय आणि मिक्सरवरती मी असं बारीक करून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी या भाज्या घालणार आहे. अर्धा टोमॅटो, अर्धा कांदा, मिरची आणि जिराचा ठेचा आहे आणि कोथिंबीर. आपण हे चांगलं मिक्स करूया. आता हे मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालूया, थोडीशी हळद आणि धना जिरा पावडर. हेही इकडे मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. वरून घालूया थोडीशी जिरं, अख्खा जिरा आहे आणि तीळ घालूया आणि आपण हे बॅटर सोडून घेऊया. बेकिंग सोडा मिक्स करू. आत्ता आपण हे मिश्रण घालून घेऊया. आपण बनवतोय नाश्त्यासाठी पॅनकेक. आता हे झाकण ठेवून आपण छान शिजवून घेऊया. आता मी पलटून घेते. हे बघा, खूप छान झालेलं आहे. कलरही खूप छान आलेला आहे आणि चवीला तर एवढं जबरदस्त लागतंय ना, तर करून बघा एकदा. आता मी पॅनकेक प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आपण त्याला कट मारूया. असे कट मारून घ्यायचे, खायला सोपं जातं. हे तुम्ही शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, ओली चटणी, सॉस जे तुमच्याकडे असेल ते खाऊ शकता. नाही काहीच नसेल तर हे असंही खूप छान लागतं. तर करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स.